मित्रांनो, आज रात्री आपण निघलो आपल्या मित्रांसोबत देवा बघायला. आणि हा आहे आपला आदू. आणि आदून डोळे फिरवले की पुढचा माणूस जातो कोमात. मग आपण थांबलो होतो आपल्या मित्रांसाठी. आणि तेवढ्यातच आले आपले मित्र. मग निघलो आपण मित्रांसोबत बालाजी मंदिराचं डेकोरेशन बघण्यासाठी. मग काय मित्रांसोबत मस्ती. मग आपण पोहोचलो तिथे. आणि मग आपल्या ह्या दोन मित्रांची चालली होती महत्वाच्या विषयावरती भांडणं. मग आपण गेलो मध्ये. आणि तुम्ही बघू शकता किती असं उत्तम प्रकारचं असं डेकोरेशन केलेलं आहे. इथलच्या ह्या अशा रंग बदलत्या लाईटांना बघून आपला मित्र गेला इल्युजन मध्ये. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलतो इथं आमच्या इथं बनलेल्या व्यंकटरमणा घरी. म्हणजे इथं डेकोरेशन आपलं बालाजी सारखं केलं होतं. इथं आम्ही सगळे मित्र आलतो. आमचं फोटो सेशन झालं, सगळं झालं. पण आमच्या एका मित्राचं फक्त बोलणं थांबलं नाही. आम्ही आता सगळं बघितलं, सगळं फोटो गिटो घेतले, सगळं झालं आमचं. फक्त या एका माणसाचं बोलणं संपलं नाही. आपल्याला आला होता एक महत्वाचा कॉल. आणि मग आपण घेतले 2-3 शूट. आणि मग गेलो आतमध्ये. आणि तुम्ही बघू शकता असं उत्तम प्रकारचं असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि तुम्ही देवी बघू शकता की देवीचं दर्शन. आणि तुम्ही पण येऊ शकता इथं भेट देण्यासाठी. आणि मग गेलो आपण गांधी पार्क मध्ये. आणि गांधी पार्क मध्ये पण असं उत्तम असं डेकोरेशन केलं होतं. आणि मग आपल्याला दिसल्या 2 स्कूट्या. आणि मग आतमध्ये चालू होता डान्स. आणि मग डान्स बघून आपण निघलो मग वसमत रोड कडे. आणि तेवढ्यातच आला आपल्या मित्राला कॉल. कॉलवर म्हणतो खाल्ली आम्ही पाणीपुरी. आणि तसं तर आम्ही बघायला गेलो तर काहीच खाल्लं नव्हतं. आणि मग काय आम्ही गेलो त्या जत्रामध्ये वसमत रोडकडच्या. आणि तुम्ही पण येऊ शकता इथे. आणि जत्रामध्ये भेटले आपल्याला डॉगेश भाऊ. आणि डॉगेश भाऊ म्हणतोय आम्हाला पण बसवा ह्या उडण खटोल्यामध्ये. डॉगेश भाऊला म्हणलं आमच्याकडे नाहीये पैसा. मग काय डॉगेश भाऊ गेला आपल्या आदूबाळकडे. आणि आदूबाळ म्हणला फिरवले डोळे बघून मुंडे काका इकडून तिकडून. मुंडे काका गेले पळून. होता पार्ट 1 आणि पार्ट 2 कमिंग सून. तर तुम्ही